गुरुवे दीक्षा। माझं नाव मिलिंद साळे आणि आज मी तिसरी डिग्री कंप्लीट केली. आता मी जिथे सर्व्हिसला आहे तिथे मेंटेनन्स हेड म्हणून आहे की एकदा तर मी चक्क संडेला 7 वाजता कामावर जावं लागलं मला. म्हणजे फोन आला की सकाळी 10 पासून मशीन बंद आहे आणि ते काही केलं चालू होत नाही, एरर येते, काही करू शकत नाही. मी 7 वाजता गेलो तर चालू कर म्हटलं आणि थोडंसं दादा सगळ्यांसमोर काही करू शकत नाही, थोडंसं साईडला वगैरे मशीनला जर केली 8 वाजता मशीन चालू झालं, 2 तास थांबलो, 10ला निघून आलो, काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित चालू. प्रॉब्लेम माहीत पण नाही आणि प्रॉब्लेम गेला पण. हे नुसतं माणसालाच नाही तर यंत्राच्या प्रकृतीलाही लागू पडतं. नंतर माझं ट्रेडिंगचं होतं, मी सरांशी बोललो पण होतो की थोडं बरंच नुकसान झालं, त्याला काही समजायला मार्ग नाहीये. सेकंड डिग्री झाल्यानंतर जे ट्रेडिंग केलं तर डेमो अकाउंटमध्ये जवळजवळ मी माहित नाही किती 100-150 ट्रेड केले असतील, एकही ट्रेड निगेटिव्ह नाही. कधी कधी सोडून जायचो मी, स्टॉप लॉस नाही लावत तरी येऊन बघतो तर प्लस प्लस प्लस, एकही ट्रेड निगेटिव्ह नाही. कधी कधी सोडून जायचो मी, स्टॉप लॉस नाही लावत तरी येऊन बघतो तर प्लस प्लस प्लस. म्हणजे ठीक आहे, आता मी निर्धार केला होता की 3rd डिग्री नंतर जेव्हा सर मला शिकवतील की डिस्टन्स रेखी वगैरे, म्हणजे पूर्ण शिक्षण परत मी ट्रेडिंग चालू करेल, म्हणून मी ते थोडं पॉज घेतला. अदरवाईज मी प्रॅक्टिस केली तर अनुभव तर क्लिअर होता की एकही ट्रेड माझा निगेटिव्ह गेला. तिसरं आजच्या 3rd डिग्रीला तर मला एकदम ग्रेट अनुभव आला. सर मला दीक्षा द्यायला होते. झालं काय की अजून मला हे आनंदाची समजा की मी जे पाहिलं मी घरामध्ये साधना करतो साईबाबांचं आणि मी थोडंसं कृष्ण भक्त आहे. तर मी कधी विष्णू किंवा लक्ष्मीची कधी प्रतिमा बघितली नाही. मला त्यांचं दर्शन झालं. सॉरी, खूप छान वाटलं. म्हणजे भूत भविष्य. म्हणजे मी जेव्हा बसलो होतो तेव्हा सरांनी चालू केली दीक्षा देणं, तेव्हा मला अचानक काय माहिती समोर असं एक मोठा पाळणा दिसला, लांब होतो थोडासा. नंतर तिथे एका बाजूला माझे जे गुरु जे साईबाबा बसले होते. त्याच्यानंतर ज्या रूपात मी कधी बघितलंच नाही विष्णूंना, तिथं विष्णू तरी मी बघतच की कोण आहे. म्हणजे मला वाटलं की श्रीकृष्ण असतील, पण तसं नव्हतं. थोड्या वेळाने मागून एक देवी आल्या. तर सरांचे जे सांगितलं इच्छा म्हणजे इष्टदेवता वगैरे, तर मला वाटलं आमचे इष्टदेवता रेणुका माता असेल, पण म्हटलं असं रूप नाहीये. तर मग ते काहीतरी वेगळं दिसलं. म्हणजे त्या येऊन बसल्या, त्यांनी विष्णूंकडे पाहिलं, तेव्हा मला कळलं की ते लक्ष्मी. साक्षात लक्ष्मी होत्या. नंतर मग काय झालं की जेव्हा ते चालू होते तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिले. तर त्याच्यातून जे आपण जसं विजेचे किरणं बघतो ना, स्पार्क जेव्हा जमिनीच्या वरून बघतो बघा, तर तसे विष्णूंचे हिरव्या रंगाचे होते आणि लक्ष्मीचे गोल्डन रंगाचे होते, जे म्हणजे बघितलेच नाही. आणि साईबाबांचे निळ्या रंगाचे होते. नंतर मला विचारलं की असे कोपऱ्यात काय आहे त्यावेळेस. तर क्षणालाच समोर आले 10 फुटाच्या अंतरावर आणि भगवंतांनी असं बोट दाखवलं साईडला. जातानाचे पण अंतर्धान पावले, फक्त सर उभे होते. तर हा जो अनुभव आहे ना, म्हणजे मी शब्दच नाही याला. भूतन भविष्य. तर माझं असं म्हणणं आहे की हे जे असे काही अनुभव आहेत
तर रेकी जर तुम्ही साधना तुमची जेवढी जास्त असेल तेवढी तुम्ही ईश्वराच्या जवळ जाऊ शकता, त्याच्या अनुभूती घेऊ शकता, त्याचे अनुभव घेऊ शकता. आणि डॉक्टर गुरु यांचे तर म्हणजे त्यांचे आभार काय यात खूपच छोटा शब्द आहे की ज्यांनी भगवंत मला दाखवला, दर्शन दिलं. तर तुम्ही नक्की गुरु दीक्षा जॉईन करा. धन्यवाद.